पहाटे 3 ते 5च्या दरम्यान ते दोघे गार्डन मध्ये भेटायचे आणि त्यांचं त्या गार्डन मध्ये वेगळ्या प्रकारचं काही. सरिता सकाळी नवऱ्याला सांगायची की ती जॉगिंगला चालली होती. ती रोज पण सकाळी जॉगिंगला जात होती, पण तिचं दुसरंच काही. सरिताचं आणि गावातील एका तरुण मुलाचं प्रेम होतं. तो मुलगा गोपी. अगोदर तो सकाळी व्यायामाला जात होता आणि सरिता जॉगिंगला जात होती. त्यांचं रोज एकमेकांना बघणं आणि नंतर प्रेमात रूपांतर झालं. त्यांचं प्रेम एका अशा वळणावर आलं होतं की सरिता तिच्या नवऱ्याला खोटं बोलून सकाळी जॉगिंगला जात होती आणि तिकडून गोपी यायचा. ते दोघे सकाळीच 3 ते 5 दरम्यान एका गार्डन मध्ये भेटायचे आणि सकाळी सकाळी त्यांचं त्या गार्डन मध्ये असं काही. ते तर विसरून जायचे की त्यांना कोणी बघेल तर काय होईल. त्यांचं असं भेटणं रोज पण असंच चालू होतं. त्यांची वेळ ठरलेली होती 3 ते 5च्या दरम्यान, कारण एवढ्या सकाळी गार्डन मध्ये कोणी येत नव्हते. त्यावेळी गार्डन मध्ये फक्त ते दोघे असायचे आणि त्यांचं ते सर्व. 4-5 नंतर लोक यायला सुरू होत असे. सरिता आणि गोपी नंतर गार्डन मधून बाहेर जात होती. त्यांना वाटायचं की त्यांना अजून कोणी बघितलं नाही, पण काही लोकांनी त्यांना तसं बघितलं होतं, पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते.